एक बॅनर दिसतो की बदलापूरमध्ये ओला बिर्ला पिकअप बंदी. तर हा बॅनर सर्वप्रथम कोणी नीट वाचला नाहीये, फक्त अर्थाचा अनर्थ केलाय आणि त्याचं सगळ्यांनी हे केलेलं आहे, खोटी माहिती पसरवलेली आहे की बदलापूरमध्ये ओला बिर्ला पिकअप बंदी. तर आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना सूचित करतोय, जे ड्रायव्हर मित्र असतील, बदलापूरमधील सर्व नागरिक असतील, आम्ही त्यांना सर्वप्रथम सूचित करतोय की बदलापूरमध्ये कोणत्याही प्रकारच्या ओला बिर्ला पिकअप बंदी नाही. पिकअप बंदी ही फक्त फ्लीटच्या कंपन्यांच्या गाड्यांना केलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही त्या बॅनरवरती क्लिअर शब्द लिहिलाय, फ्लीट हा शब्द वापरलाय, तो कोणी वाचला नाही. फ्लीट हा शब्द याचा अर्थ असा आहे की काही कंपन्यांच्या 1000, 2000, 3000 गाड्या आहेत, 5000 गाड्या आहेत. ह्या गाड्यांमुळे आमच्या ज्या भले तो कोणता ड्रायव्हर मित्र असू द्या, बदलापूर मधला असू द्या किंवा मुंबईमधला घाटकोपरचा असू द्या, कल्याणचा असू द्या किंवा नवी मुंबई मधला असू द्या, ह्या लोकांना ह्या फ्लीटच्या गाड्यांमुळे खाली भेटत नाहीये, त्यांना रोजगार भेटत नाही. त्याच्यामुळे लोकांचे गाड्यांचे हप्ते, मेंटेनन्स हे सर्व भागवता नाकीने आले. म्हणून आम्ही ह्या फ्लीटच्या गाड्यांसाठी पिकअप बंदी केली. बाकी बदलापूरमध्ये कोणत्याही प्रकारच्या गाडीवाल्यांना पिकअप बंदी नाहीये, याची सर्वप्रथम नोंद घ्यावी. तुम्ही गाडी कुठे चालवत असाल, तुम्ही लालबागवरून या, इकडे पिकअप घेऊन या, इकडे पिकअप घेऊन जाऊ शकता. फक्त कंपनीच्या गाड्यांना आमचा पिकअप बंदीला विरोध असेल. दुसरा प्रश्न राहिला, आम्हाला भरपूर अशा कमेंट्स आल्या की आम्हाला गाड्या भेटणार नाही. नंतर काही बदलापूर मधले पण कमेंट आल्या, बाहेरच्या लोकांनी पण. तर आम्ही सर्वप्रथम बदलापूरमधील सर्व नागरिकांना आश्वासन देऊ इच्छितो की आपल्याला कुठेही ट्रॅव्हलिंगसाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, याची जबाबदारी आम्ही घेतो. आणि लवकरच आम्ही बदलापूरकर वासियांसाठी एक हेल्पलाईन नंबर आम्ही जाहीर करणार आहोत. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना ते नंबर भेटतील, त्याचे टॅम्पलेट भेटतील आणि या नंबरवरती तुम्ही फोन केला की तुम्हाला कॅब भेटेल. आणि हे जे कॅब जी भेटेल त्याच्यामध्ये रेट जे आरटी आणि आरटीओ आणि गव्हर्नमेंटने जे शासनाने जे निर्णय मान्य केलेले आहेत रेट, त्याच रेटमध्ये तुम्हाला त्या गाड्या उपलब्ध होतील. 24/7 तुम्ही कुठे असू द्या, मुंबईमध्ये असू द्या, कुठे असू द्या, तुम्ही आम्हाला फोन करा, तुम्हाला कॅब अवेलेबल भेटेल. आणि राहिला प्रश्न, आम्ही जो फ्लीटच्या गाड्यांना बंदी केली त्याच्या मागे प्रमुख कारण आहे की आम्ही जर गाड्या घेतोय 8-10 लाखाच्या गाड्या, आम्ही शासनाच्या जे हे असतात डॉक्युमेंटेशन आम्ही प्रॉपर फॉलो करतो. पण ह्या कंपनीच्या गाड्या कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंटेशन फॉलो करत नाही. काही गोष्ट त्याच्यामध्ये 90% परप्रांतीय आहेत आणि त्या गाड्यांमध्ये तुम्ही कधी पण जर बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांचं परमिट नसेल, फिटनेस सर्टिफिकेट नाहीये, तुम्ही कधी पण चेक करू शकता, इन्शुरन्स नाहीये. ह्या गोष्टी ते लोक पाळत नाही आणि नाही त्यांना कोणी चेक करत आहे. त्याच्यासाठी आम्ही हे पाऊल उचललंय. आणि राहिला मेन मुद्दा, त्यांना बदलापूरमध्ये पिकअप बंदी का केली, तुम्ही रात्रीच्या वेळेस पनवेल हायवेला येऊन चेक करू शकता, स्टिंग ऑपरेशन करा. हे लोक बाहेरून इकडे गाड्या घेऊन येतात, त्याच्यामध्ये नशा पाणी करतात, दारू पितात. आम्ही किती वेळा पकडलेलं आहे, हे तुम्ही पण चेक करू शकता. म्हणून ह्या गाड्यांसाठी आम्ही केले, बाकी लोकांसाठी नाही. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जो गैरसमज पसरवत आहे ते आमच्या बॅनरवरून, त्याच्यासाठी आम्ही अजूनही सांगतो, बदलापूरमध्ये जे सिंगल किंवा 4-5 गाडीवाले मालक आहेत त्यांना पिकअप बंदी नाहीये, फक्त कंपन्यांच्या फ्लीटच्या गाड्यांना पिकअप बंदी आहे.